जय शिवराय मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, मागचा जो रब्बीचा सीझन होता त्या सीझन मध्ये अवेळी पाऊस झाला आणि शेतकऱ्यांचं बरचसं नुकसान झालं। म्हणजे शेतात पिकं उभी होती आणि उभी असताना त्या पिकांचं नुकसान झालं, कारण अवेळी पाऊस, वारा, अतिवृष्टी आणि अशा याच्यात जे काही नैसर्गिक आपत्ती येते जी माणसाला टाळता येत नाही, अशा नैसर्गिक आपत्तीमधून जे शेतकऱ्यांचं नुकसान होतं अशा शेतकऱ्यांना शासनाकडून राज्य आपत्ती व्यवस्थापनामधून मदत मिळत असते। आता ही मदत मिळत असते की पुढच्या सीझनला त्यांना निविष्ठा अनुदानासाठी हे पैसे कामी यावेत, कारण जे शेतकऱ्याचं नुकसान झालंय मग त्यांना पुन्हा बी, भरण, खत अशा काही गोष्टीसाठी पुन्हा पैसा लागणार आहे। मग अशा शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय अशा शेतकऱ्यांना ही मदत राज्य आपत्ती व्यवस्थापनामधून मिळत असते। आता अशीच मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि त्याबाबतचा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे आणि ही आता कोणकोणत्या जिल्ह्यांना मदत मिळणार आहे याची आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा, कारण मित्रांनो आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी नवनवीन माहिती, शासनाचे नवनवीन GR आणि महत्त्वाचे म्हणजे पीक विम्याबाबत सर्व माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो। आणि पुन्हा एक मित्रांनो की आपण या चॅनलवर पीक विम्यासंदर्भात पूर्ण माहिती देण्याचा एक सिरीज चालू केलेली आहे। त्यामधला एक भाग आपण केलेला आहे जो संरक्षित बाबी, म्हणजे कोणकोणत्या संरक्षित बाबी पीक विम्यासंदर्भात असतात। आता तसं आपण एक एक व्हिडिओ म्हणजे पूर्ण पीक विमा नेमका शेतकऱ्याला कसा मिळतो, त्याच्या तरतुदी कशा असतात, पीक विम्याबाबत इत्थंभूत जी माहिती आहे, म्हणजे शासनाचा एक GRच आहे 45 पानाचा, त्या GR मधील पूर्ण माहिती आपल्या शेतकऱ्यांना समजून सांगण्याचा तो प्रयत्न आहे। त्यामुळे एक भाग झालेला आहे आणि यापुढे आपण एक एक करून असं सर्व दुसऱ्या भागापासून तिसरा भाग असं सर्व माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, आपण आजचा जो काही निविष्ठा अनुदान मिळणार आहे शेतकऱ्यांना जे नुकसान झाल्याबाबतचं त्याबद्दलची माहिती बघूया। तर मित्रांनो, हा शासन निर्णय आहे जून ते ऑगस्ट 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात जे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं होतं। कोणता पाऊस? जून ते ऑगस्ट 2024 मध्ये जो पाऊस पडला होता, अतिवृष्टी झाली होती आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। मग अशा शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। आता ही मदत राज्य आपत्ती व्यवस्थापन या विभागाकडून मिळणार आहे आणि मित्रांनो ही मदत 237,07,13,000 रुपये एवढी मदत जाहीर झालेली आहे। त्याचा शासन निर्णय सुद्धा निघलेला आहे आणि मित्रांनो ही शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे। आणि ही खात्यात कशी येणार आहे तर ज्या शेतकऱ्यांचं खातं आधार लिंक असेल अशा खात्यात येणार आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या हे लक्षात येत नाही की तलाठ्याकडे आपण हे खाते नंबर दिलेला आहे म्हणजे आपली ही जी मदत किंवा शासनाचं जे काही अनुदान येणार आहे ते त्या खात्यात येईल, पण तसं होत नाही शेतकरी मित्रांनो। आता काय DBT व्यवस्था आहे आणि DBT व्यवस्था म्हणजे तुमचं जे आधारला लिंक जे खातं असेल ते, मग तुम्ही तलाठ्याकडे जर एखादं मध्यवर्ती बँकेचं दिलं आणि तुमचं आधारला लिंक समजा स्टेट बँक ऑफ इंडियाचं असेल तर तुमचे पैसे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्येच येणार आहेत, कारण जे आधारला लिंक खाता आहे अशा खात्यामध्ये येत असतात। आता काही शेतकऱ्यांचे जर असे काही पैसे येत नसतील तर त्यांनी पोस्ट पेमेंट बँकचं खातं उघडून घ्यायचं, म्हणजे जे शेवटचं खातं उघडताल ते आधार लिंक होतं आणि त्या खात्यात असे पैसे येत असतात। तर मित्रांनो, आता हे कोणकोणत्या जिल्ह्यासाठी येणार आहेत ते पण आपण सविस्तर बघूया। तर त्या जिल्ह्यातील, आणि मित्रांनो पुन्हा नुसते या GR मध्ये या जिल्ह्याला आले म्हणजे बाकीचे आले असं नाही, असंही नाही, कारण आपण या अगोदर काही जिल्ह्यामध्ये आले त्याचे सुद्धा व्हिडिओ या चॅनलवर टाकलेले आहेत आणि पुन्हा काही व्हिडिओ आहेत जे आता पुढे आपण करणार आहोत की पुन्हा काही जिल्ह्यांसाठी ही मदत आलेली आहे, तर आपण सविस्तर ते सुद्धा व्हिडिओ बघू शकता जर तुमचं या जिल्ह्याच्या यादीमध्ये नाव नसेल तर। तर मित्रांनो, चला आपण स्क्रीनवरच बघूया की आता कोणकोणते जिल्हे आहेत। तर मित्रांनो, जून ते ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित करावयाच्या निधीचा तपशील तो असा आहे की यामध्ये गडचिरोली जिल्हा जून आणि जुलै 2024 मध्ये 30,480.29 क्षेत्र बाधित गडचिरोली जिल्ह्याचं झालं होतं। यामध्ये बाधित शेतकरी होते 49,298
आणि यांना 5772.42 लक्ष इतका निधी मंजूर झालेला आहे। त्यानंतर दुसरा जिल्हा आहे मित्रांनो वर्धा। वर्धा जिल्ह्यामध्ये जुलै 2024 मध्ये 27,131.80 हेक्टर क्षेत्र हे बाधित झालं होतं। यामध्ये शेतकरी होते 40,863, यांना 3,691.76 लक्ष एवढा निधी मंजूर झालेला आहे। आता त्यानंतर पुढचा जिल्हा आहे मित्रांनो विदर्भातीलच। जून जुलै 2024 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 54,621.15 हेक्टर क्षेत्र हे बाधित झालं होतं। यामध्ये 84,350 एवढ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। यांना 7,429.22 लक्ष एवढी मदत जाहीर झालेली आहे। आणि त्यानंतर आहे नागपूर जिल्हा। नागपूर जिल्ह्यामध्ये जुलै 2024 मध्ये 12,757.08 एवढं बाधित क्षेत्र झालं होतं आणि त्यामधील शेतकरी होते 15,332 आणि 1,836.56 लक्ष एवढा निधी यांना मंजूर झालेला आहे। त्यानंतर आहे मित्रांनो पुणे जिल्हा। पुणे जिल्ह्यामध्ये ऑगस्ट 2024 मध्ये अवेळी पाऊस अतिवृष्टी झाली होती। त्यामध्ये 3,090.54 हेक्टर क्षेत्र हे बाधित झालं होतं। त्यामध्ये 7,779 शेतकरी होते। त्यामध्ये 458.71 लक्ष रुपयांचा निधी हा पुणे जिल्ह्यासाठी मंजूर झालेला आहे। त्यानंतर आहे मित्रांनो सातारा जिल्हा। सातारा जिल्ह्यामध्ये ऑगस्ट 2024 मध्ये अतिवृष्टी अवेळी पाऊस झाला होता। यामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालं होतं। ते 529.14 हेक्टर एवढं झालं होतं। हे 2,083 शेतकरी या बाधित क्षेत्रामध्ये होते। यांना 84.86 लक्ष रुपये एवढा निधी मंजूर झालेला आहे। त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये जुलै 2024 मध्ये 6,413.47 हेक्टर क्षेत्र बाधित झालं होतं। यामध्ये 18,306 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्यांना 1,113.25 लक्ष एवढा निधी मंजूर झालेला आहे, तो सांगली जिल्ह्यासाठी। आणि त्यानंतर आहे मित्रांनो अमरावती जिल्हा, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम। तर या पाचही जिल्ह्यामध्ये जून ते जुलै 2024 दरम्यान जो अवेळी पाऊस अतिवृष्टी नुकसान झालं होतं, तर या जिल्ह्यांसाठी अमरावतीसाठी 51.01 लक्ष एवढा निधी वितरित झालेला आहे। अकोला जिल्ह्यासाठी 1,290.17 लक्ष एवढा निधी मंजूर झालेला आहे। यवतमाळ जिल्ह्यासाठी 547.96 लक्ष एवढा निधी मंजूर झालेला आहे आणि बुलढाणा जिल्ह्यासाठी 1,358.66 लक्ष एवढा निधी मंजूर झालेला आहे आणि वाशिम जिल्ह्यासाठी 72.55 लक्ष एवढा निधी या शासन निर्णयाद्वारे मंजूर झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्यांना हा मदत निधी मंजूर झालेला आहे आणि मंजूर झालेला असल्यामुळे आता हा काही दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात नक्कीच येईल। आता जसा दरवेळी लांबत होता, पण या वर्षी आता निवडणुका असल्यामुळे जरा लवकरच येईल, कारण आता निवडणुका असल्यामुळे शासनालाही थोडी गरज आहे, शेतकऱ्यांची जरा जास्तीची काळजी लागलेली आहे, त्यामुळे लवकर तो निधी टाकण्याचा प्रयत्न करतील असा हा शासन निर्णय होता। आपल्याला हा शासन निर्णय कसा वाटला आणि यामध्ये जर आपला जिल्हा नसेल तर यासाठी आपण दुसरा व्हिडिओ या अगोदर बनवलेले आहेत, त्यामध्ये तुमचा जिल्हा असू शकतो किंवा पुढील व्हिडिओ जो येणार आहे त्यामध्ये तुमचा जिल्हा असू शकतो। त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान।